विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधवी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय? बारिश कौन. बारिश कौन जे आहे, बारिश कौन याचा तिसरा सीझन आहे. या सीझन मध्ये आपण प्रश्न आणि उत्तर किंवा शब्दात बघणार आहे. तर चला बघूया. बघा, तुमच्या समोर आता काय आले आहे? शब्दात आणि हिंदीतून हिंदी आणि मराठी. आता आपण शब्दात पाहणार आहे. पहिला आहे नीक म्हणजे थोडा आणि मराठीतून थोडे. मकसद म्हणजे उद्देश, मराठीतून एक उद्देश्य. खोल म्हणजे आवरण आणि मराठीतून म्हणतात कवहर. काय म्हणतात? कवहर. आणि हिंदीतून आहे एक शब्द उम्मीद. त्याचा अर्थ आहे हिंदीतून आशा आणि मराठीतून पण आशा. काही असे शब्द असतात की ज्याचा हिंदी आणि मराठीचा शब्द एकाच असते. तर इथे बघा, उत्तराधिकारी म्हणजे हिंदीतून वारिश आणि मराठीतून वारस. राजपाट हिंदीतून राजगद्दी आणि मराठीतून सिंहासन. परत बघूया काय आहे. राजपाट हिंदीतून राजगद्दी आणि मराठीतून सिंहासन. तनिक म्हणजे थोडा आणि मराठीतून थोडे समजून घ्या. संदूकशी छोटा बक्सा, लहान केश. बेपरवाही म्हणजे लापरवाही आणि मराठीतून निष्काळजीपणा. काय म्हणतात? निष्काळजीपणा. आता दुसऱ्या बघूया. बघा, हे तुमचं काय प्रश्न आणि उत्तर आहे. पहिलं काय? सूचना के अनुसार कृतियां करो, उत्तर लिखो. आता तुम्हाला काय इथे करायचं आहे ते मी सांगते. आता बघा, हे काय आहे? एक गोल आहे आणि त्यातून क्वेश्चन म्हणजे प्रश्न तुमचा लिहिला आहे. गेहूं के दानों का चारों बहनों ने क्या किया. आता त्याच्या राजा दाणे दिले होते, त्याचा 14 बहिणीने काय केले ते विचारायचं. तर पहिली बहिणीने काय केलं चला बघूया. बडी बहन ने दानों को खिड़की के बाहर फेंक दिया. पहिलीने काय केले? दानाला खिडकीच्या बाहेर टाकले. आणि दुसरा आहे दूसरी बहन ने दानों को चांदी के डिब्बे में मक्खन में. बघा, दूसरी बहन ने दानों को चांदी के डिब्बी में मखमल के थैले में रखा. कुठे ठेवला होता? चांदीच्या डब्यावर मखमलचे कापडेवर ठेवले होते. तीसरी बहन ने दानों को अपनी खिड़की के पीछे वाली जमीन पे बो दिया. तिसरीने काय केले? जे दाना होते त्याचा खिडकीचे बाहेर टाकला आणि त्याचा शेती केली. काय केली? शेती केली. आता चौथी बहन ने दानों को बनवाकर खा डाला. चौथी त्यांनी काय केले? दाण्याला भाजून खाल्ले. तर हे झालं आपला पहिला प्रश्न आणि उत्तर. आता दुसरा बघूया. बघा दुसरा, उचित घटकांना क्रम लगाकर वाक्य फिर से लिखो. आता हे जे तुमच्याकडे प्रश्न आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी आहे, त्याला क्रमानुसार लिहायचं आहे. तर पहिलं काय आहे? सभी के उत्तर से राजा को बड़ी निराशा हुई. दूसरा, राजा ने हैरानी से राजकुमारी की ओर देखा. तीसरा, अंतिम से एक उपाय सूझ गया. चौथा, रथ एक बड़े से हरे भरे खेत के सामने रुक गया. आता या प्रश्नात तुम्ही काय केले आहे, तुम्हाला काय करण्याचं आहे ते मी सांगत आहे. तर बघूया हा. आणि बघा, लवकर बघा काही की नाही तुम्हाला. चला बघूया. तर उत्तर काय आहे तुमचं? पहिला, सभी के उत्तर से राजा को बड़ी निराशा हुई. सगळ्यांचं उत्तराला त्याचा खूप निराशा झाली. अंत में उसे एक उपाय सूझ गया. रथ एक बड़े से हरे भरे खेत के सामने रुक गया. चौथा, राजा ने हैरानी से राजकुमारी की ओर देखा. तर हे झालं तुमचं क्रमानुसार उत्तर आहे. आता आपल्याला काय करायचं? सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखो. आता तुम्हाला काय करायचं आहे? बघा, जे रिक्त जागा आहे त्याचं उत्तर काय आहे? जे लाल रंगचा लिहिलेला आहे हे त्याचं उत्तर आहे. तुम्हाला पुन्हा लिहायचं आहे. हे तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला पुन्हा लिहायचं आहे. कुठे लिहायचं आहे? कुठे लिहायचं सांगा? बुक वरून. बघा, जरूर इसके पीछे कोई रिक्त होगा. रिक्त में उत्तर तुमचा काय येणार? मकसद. काय येणार? मकसद. दुसरा, सो में उन्हें रिक्त खा गई. रिक्त में उत्तर काय येणार तुमचा? बुनवाकर. काय येणार? बुनवाकर. आणि तिसरा, तुम ही मेरे राज्य की सच्ची रिक्त हो. आणि ते काय येणार? उत्तराधिकारी. काय येणार? उत्तराधिकारी. आणि चौथा,
इसे तुम अपने पास रखो, रिक्त साल बाद महीने मागूंगा. तर किती वर्षानंतर ते मागणार आहे? 5 वर्षानंतर. ते इथे तुमचं उत्तर झाला 5. आता परिणाम लिहा. काय आहे? परिणाम लिहा. पहिला आहे गेहूं के दानों को बोने का परिणाम. जे दाणे ची शेती केली होती त्याचा परिणाम काय झाला? वे दाने लाखों लाख दानों के रूप में हरे भरे खेत में हवा में झूम रहे थे. ते दाण्याचा राणीने काय केले? शेती केली आणि शेतीतून त्याचा सौ दाण्याचा त्यांना किती भेटला? लाखो लाख दाणे भेटले आणि ते हिरवा खेतावर झुमत आहेत. दूसरा, सभी के उत्तर सुनकर राजा पर हुआ परिणाम. जेव्हा राजाने सगळ्याचं उत्तरे ऐकले तेव्हा ते खूपच निराश झाले. कसं झाले बघा. राजा को बडी निराशा हुई. त्याला खूपच निराशा झाली. आता आणखी बघूया. तीसरा, दूसरी राजकुमारी को संदूकशी में दाणे रखने का परिणाम. संदूकशी मध्ये जे दाणे ठेवले होते त्याचा परिणाम काय झाला? दाणे सडले. ते दाणे सडले होते. चौथा, पहिली राजकुमारी को कड़क कर पोषणे का परिणाम. जे पहिली राणी होती जे खोटा सांगत होती त्याचा परिणाम काय झाला? तर बघा, राजकुमारीने स्वीकार किया की ते दाणे भंडार घर से लाई है. काय स्वीकार केले? की ते दाणे मी कुठून आणले आहे? भंडार घरातून आणले आहे. हे झालं आपला प्रश्न आणि उत्तरे. तर आज आपण काय शिकलो? की आपल्याला कुठेही काही पण केलेलं जाणार आहे त्या स्वतःची मनात कसं करायचं हे विचारून घ्या. आणि नाही झालं तर तुमचा इथे खूपच लोक आहेत त्यांना विचारून घ्या. आणि विचारून का? कारण की जेव्हा तुम्ही विचार करता या विचारते तर तुम्हाला आणखीन बातमीचा अंदाजा होईल जाते की आपण कसं करायचं कसं नाही करायचं असं होतंय. आणि जेव्हा आपले वडील किंवा आई कोणीही आपल्याचं मोठं आहे, कोणीही आपल्याला काही शिकवत आहे तर आपल्याला शिकून घ्यायचं आहे आणि त्याच्याबद्दल आपलेच फायदा होते, त्यांचा नाही होते, आपलाच फायदा होते. कारण की ती आपल्याला मोठे आहे आणि त्यांचा अनुभव वेगळे आहे, आमचा अनुभव वेगळे आहे. तर कधीही हे झाले तर तुम्ही त्यांचा ऐकू आणि आपले कार्य करूया. धन्यवाद.